हवा हवा पाणी घ्या. कसं बघतोय तुम्हाला समजाच ध्यानच नाही माझ्याकडे तुमचं आहे. हवा हा असं का म्हणता? काय काय पाहिजे तुम्हाला? हे घर आहे का धर्मशाळा? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण आलं गेलं इथं? हात बसलीये माझ्या डोक्यावर. पांडुरंगा हवा असं का बोलतायसा? ऐकतील किती? ऐकू दे की मग. येतो का काय म्या? बा तुझं तर सट्टेबावर लय जीव आहे. असं काय करायलास? तुझी नात, तुझी लेक आणि जावई हाकलून दे घरात ना. असं काय करतायसा? त्या काय म्हणतोय ते ऐकणार आहेस का नाही? हा ऐकतेच आहे. आपण सकाळच्याला बोलू की आपण. आता रातच्याला घालवत्यास नाही. हो माझा ऐका की. तांबडं फुटू द्या मग मी बोलते गंगेशी. हा अय बाला असं काय झालंय? हवा हवा हलसिद्धनाथांचा भंडारा आहे. काय पाहिजे? बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी काय बाळप्पा. समजा गाव झोपला आहे पर तू आणि मीच जागा आहे बघ. तू का झोपला नाहीस ते ठाव आहे मला. तूच र बाळ्या तूच. तुलाच मग दुःख ठाव आहे र. ते नव पण इतक्या रातच्याला असा एकला का होबा? गावात येणं जाणारी जनावर बघतोया. दावणी तोडून पळाले ते मायावानी. बाळ्या घरातून बाहेर काढलं का काय तुला? तुझी तीच इच्छा आहे ना मग? हे नव समजा दार खिडक्या बंद आहे आणि तुला बाहेर उभं केलं म्हणून विचारलं. तांबड फुटत्याला बघितलं काय कावा? असं रात्रभर जागल्यावर सकाळी कायच उठतो? म्हणजे सकाळच्याला देवाचं नाव घ्यायचं कामच नाही तुझं. तू घेतो ना देवाचं नाव मग बरं आहे. पण मला सांग दिसभर गावात बी येताना दिसला नाही. गेलं काय घरात दोन तडाख? बा विचारत होता काय काय? तात्याला एक दिवस उचलून आपटायचा जमिनीवर. अरे मला बी काय कमी नका समजू. आता गवळण म्हणत आलास ना व? असाच जागरला. बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. आय बरी आहेस ना व? वय गंगे इकडे ये की. बस की इथं. तुला बघितल्यावरच कळलं काहीतरी झालंय म्हणून. अगं काल रातच्यालाही प्रीतच घडलं बघ. मालकासनी काय झालं ठाव नाही पर थंट करायला लागले की ते. तर बा असा उगा तंटा नाही करायचा. तू काहीतरी म्हणली असशील. अगं नाही माझा नुकताच डोळा लागला होता आणि त्यांनी हाक मारली आणि काय बाय बोलायला लागली की मला. अगं बया
पर बा आज पुत्र असं कधी वागला नाही ग. अगं तेच तर कळना झालंय. आता काल रातच्याला आपण चांगले जेवलो आणि मधनच काय झालं काय बी कळना बघ. पर म्हणला काय त्यो. ते सांगते पर तू वाईट वाटून घेऊ नका. वाईट काय वाटून घ्यायचं. बास पतूर मला काय म्हणला आहे का. अगं ते म्हणलं सकाळच्याला तुम्हासनी घराच्या बाहेर काढा म्हणून. काय बास हा नाही बोलायचा. असं तर नाही ना की तुलाच नग आहे आम्ही या घरात. अगं असं असलं तर जाते मी. गंग्या अगं पांडुरंगाची आण हेच म्हणलं असं. आणि म्या तुला कधी म्हणलं आहे का घरला जा म्हणून. आता पुढं काय झालं ते सांगू का न ग. गंगे दूध गरम आहे ना व? हा वत थाईत आणि दे पटकिनी. मालक बसाजी मी तुम्हासनी बी वाढते. गंगे जावई बापू तुम्ही घ्या तुमचं सामान बांधाय. कुठे जायचं आहे. तुम्ही निघा तुमच्या घरला. गंगे बघितलं का तुझ्या माहेरी जावायचा कसा मानपान हाय ते. बा तू कधी असं वागशील असं वाटलं नव्हतं. घरातनं बाहेरच काढतोय तू आमासनी. तरी मी तुला म्हणलं होतं आपल्या घरला जाऊ. पण ऐकते का तू माझं. आज पतूर बा कधी माझ्याशी असं वागला नाही. आणि आज एका दिवसात परकी करून टाकली. आता नाही राहायचं आमासनी या घरात. अगं आणि पुण्यांदा कधी पाय नाही ठेवायची म्या. काय पाप केलं आम्ही तुमच्या घरात. काय पाप केलं सांगा की. हा पुण्याला यायचो नाही बघा म्या. उगा रडारड नग माझ्या भरल्या घरात. उचला सामान आणि घेऊन जा तुमच्या लेकीला बी. होय काय चालवलं आहे तुम्ही. काय बुद्धी बिद्धी फिरली की काय तुमची. बुद्धी तुमची फिरली हाय. इतक्या दिवस माहेरी राहिला हिला लाज नाही वाटत का. गंगे तुझा बा लाच काढतोया. हो त्यांचा नाही आणि नातीचा तरी विचार करा. एवढा जीव आहे ना व तुमचा तिच्यावर. नाही जाऊ द्यायची म्या दोघांनी बी. नगा नगा आय म्या नाही राहायची आता. सत्ते चल जाऊ आपल्या घरल्या. अगं माझ्या लेकीला नातीला बाहेर काढताय ना वा. म्या बी जाते त्यांच्या संग. नाही राहायचं मला बी इथं. तुम्ही राहावा एकलंच अक्कोळा. हे तुमचं तुम्ही बघा. गंगे जावई बापू सांगितल्यालं व्हाया पाहिजे. हो देवाप्पा कालपासून जेवला नाही सा. खा की जरशी. वाट भरलंय माझं. मग म्या बसू का. देवाप्पा अहो तुम्ही कुक्कू फेकलं म्हणजे काम झालं असेल की. समजलच की तुला. म्हणजे त्या माया पक्षी बुद्धी फिरली म्हणायची का. ए काय हसू नका. अडकल नरड्यात. अहो पोटात नुसती आग पडली. कवा एकदा हे समतो पोटात जाईल असं वाटायला लागले. डोसक जाग्यावर आहे नव. होय अहो पर असं काय विचारतायचा. हिचा आला तेव्हा तू लहान होतास.
तेव्हा तुझ्या डोसक्यावरून नारळ उतरून टाकला होता. त्याचा असर आहे नव. हवं देवाप्पा, माझा बाप तुम्ही, माझी माय बी तुम्ही, आणि माझा देव बी तुम्हीच की हो. पर मी काय म्हणतो, त्या माया पाचची बुच्ची फिरली का मग गावाकडे बघा. अगं अनुसया, पहिले मला पाणी भरू दे, आमच्याकडं न्यारी व्हायची आहे अजून. भर की. अगं बया, अगं हे काय आहे? काय आहे? अगं सापच आहे समजे. बापरे, एवढे मेरे साप. आता काय करायचं? समजे सापच आहेत हे रे. साप, एवढी साप. साप साप. आजपासून ह्या घराच्या बाहेर नाही पडायचं. आणि अजून ये, ह्या मोर काय बी करायचं नाही. मला आत्ताच्याला हे कुंपण तोडून बाहेर जावं असं वाटतंय. तर आय, तू मला बांधून ठेवलंस. तू सांगितलंस ना, कुठे बी जायचं नाही, काय बी करायचं नाही. मग आजपासून मी या घराच्या बाहेर नाही पडणार. काय गोदा मावशे? मावशी असेल तुझी आई. तसं ना मग दे, तू भ्याली आहेस म्हणे. तुला रे काय पडलं आहे त्याचं? तू नवऱ्याला सांगतो जाऊन मीठ मिरची ओवाळायला. अय तात्या, उघड डोकं शेकाडत बसू नका. निघ तुझ्या घरला. मी आज जातो, पर गावातलं काय म्हणतात तुला ठाव नाही. काय म्हणतात गावातली लोक? अंगाशे. अगं तुला आणि गावातल्या बायकोला त्या गावाच्या हिरीत काहीतरी दिसलं म्हणे. मी सांगितल्याशिवाय तू गप नाही बसायचास ना. अरे तात्या, समध्या गावाला पाणी आणाय नदीवर जायला लागणार हाय. हिरीतनं पाणी शेणताना काळ साप बघितलं आहेत म्या. साप? आणि असतोय की हिरीत एखादा? अरे एक नाही, समध्या हिरीत साप वळवळत होतं. आज सांगतेस काय गोदे? असं आहे वय. जा जा, तू काम कर जा. म्या जाते, तू जरा हततत डोकं घालायचं कमी कर. हातात डोक्या घालायचं कमी कर. हं? अरे गावासाठी करतो मी, कळत नाही तुला? पंचाला सांगायला पाहिजे, पंचाला सांगायला पाहिजे. गंगे, माझी धोतर घेतली का बांधून? नाही तर घरला जायचं आणि धोतार नसायचं. उगा डोसकं खाऊ नका माझं. गंगे, ऐकतेस का माझं? कुणाचं ऐकलं आहे का तिनं आज पातूर? काय बोलणार ते ठाव आहे मला. ऐक की, मी काय सांगते आहे ते. नाही, मला जायचं आहे माझ्या घरला. हे घर आता माझं नाही राहिलं. आय आजीचं ऐक ना ग. झाला तेवढा पान उतारा कमी आहे का? का धक्का मारून घरातून बाहेर काढायची वाट बघायची आपण? आता हे बी म्याच उचलू का? आता तू ऐकायचं नाही असंच ठरवलं आहेस. थांब, मला कुकू तरी लावू दे तुला. भीमा, करंडा देतो. म्हणजे आता आपण परत इथं नाही येणार? इथं काय आहे? हा, काय आहे? तुझ्या आज्यानं काय सोन्याचा हांडा पुरला आहे का इथं? बरं, आता उगत आणता न ग.
पुन्हा कधी येशील आता? भाकर काढलीस ना वा? आय म्हणली हाय पाणी बी नाही प्यायचं इथं. हवा तुम्हासनी काळीज हाय का नाही? लक्ष्मीचा पावलाने पोर घरात आली आहे आणि आता अशीच उपाशी चालली. पुन्हा उतरायच्या आत निघा. भाकर राहू दे. तू नका पाया पड. बा मी आम्ही तुझीच लेख आहे. पुण्यांदा ह्या घरात पाऊल नाही ठेवायची. जाते मी माझ्या घरला. चालताना माझा पाय दुखलं का तू उचलून घ्यायचा. तसे कोणी बी नाही आता.